मराठी आणि हिंदीमध्ये नाटक, सिनेमा, मालिका अशा सर्व क्षेत्रात दमदार कामगिरी करणाऱ्या दिग्गज अभिनेत्री म्हणजे रीमा लागू. त्यांचे जीवन कायमच अनेक संकटांनी भरलेले होते. शाळेतील काही वर्ष त्या आपल्या आईपासून दूर होत्या. एकीकडे नोकरी सांभाळून त्यांनी अभिनय क्षेत्रात काम केलं. पुढे त्यांचा प्रेमविवाह झाला होता. मात्र काही वर्षातच त्यांना क्लेशदायक घटस्फोटाला सामोरे जावे लागले. नंतर सिंगल मदर म्हणून त्यांनी एकटीने आपल्या मुलीचा सांभाळ केला. एकीकडे आपले करिअर आणि दुसरीकडे मुलीचे संगोपन अशी तारेवरची कसरत करत त्यांनी अभिनयाचे शिखर गाठले. शेवटी एका मालिकेच्या शूटिंग दरम्यान त्यांना हृदयविकाराचा झटका आला. यातच वयाच्या 97व्या वर्षी त्यांचे अकाली निधन झाले. चला तर त्यांचा संपूर्ण संघर्ष सविस्तरपणे जाणून घेऊया. रीमा लागू यांचा जन्म 21 जून 1957 रोजी मुंबईच्या गिरगावात झाला. अभिनयाचा वारसा त्यांना आपल्या आईकडूनच मिळाला होता. अभिनेत्री मंदाकिनी भडभडे या त्यांच्या आई होत्या. रीमा लागू यांचे मूळ नाव नयन भडभडे होते. त्यांनी लहान वयातच बालकलाकार म्हणून काही नाटकात कामे केली. मात्र नंतर त्यांच्या आईने त्यांना अभ्यासासाठी या क्षेत्रापासून दूर राहायला सांगितले आणि शिक्षणासाठी पुण्याला पाठवून दिले. माध्यमिक शाळेचे 4 वर्ष त्या आईपासून लांब पुण्याच्या हुजूरबागा शाळेत शिकल्या. या काळात मंदाकिनी भडभडे यांनी अरे संसार संसार, मुंबईचा फौजदार, झुंज, अपराध अशा अनेक गाजलेल्या चित्रपटातून विनोदी आणि खासच्या सासूच्या भूमिका रंगवल्या. मंदाकिनी यांच्या अभिनयाचा वारसा रीमा लागू यांनी पुढे चालवला. माध्यमिक शिक्षण पूर्ण झाल्यावर रीमाताई मुंबईला आल्या. पुढे मुंबईत कॉलेजचे शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांना एका बँकेत नोकरी लागली. एकीकडे नोकरी सांभाळून त्या नाटकात कामे करू लागल्या. या दरम्यान त्यांची ओळख बँकेतील सहकारी विवेक लागू यांच्याशी झाली. ते सुद्धा नोकरी सांभाळून नाटकात काम करत होते. नंतर ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले आणि 1978 साली विवाहबंधनात अडकले. लग्नानंतर त्यांनी बँकेतली नोकरी सोडून दिली आणि त्या पूर्ण वेळ अभिनय क्षेत्रात काम करू लागल्या. या काळात सिंहासन, अरे संसार संसार, जेवलगा, शिवमंगल सावधान अशा मराठी चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले. तसेच आक्रोश व कलियुगसारख्या हिंदी चित्रपटांमधून त्यांनी साकारलेल्या भूमिकाही गाजल्या. नंतर 1988 साली त्यांना मुलगी झाली. त्यांनी तिचे नाव मृण्मयी ठेवले. त्यांचा त्रिकोणी संसार सुखाने चालू होता. मात्र मुलीच्या जन्मानंतर पती पत्नीमध्ये मतभेद निर्माण झाले. शेवटी 1990 साली त्यांनी घटस्फोट घेतला. यावेळी त्यांची मुलगी मृण्मयी फक्त 2 वर्षांची होती. मात्र या कठीण परिस्थितीत हार न मानता त्या जोमाने उभ्या राहिल्या. सिंगल मदर म्हणून मुलीच्या पालनपोषणाची जबाबदारी सांभाळून त्यांनी अभिनयात आपले करिअर केले. एकीकडे आपल्या मुलीचे संगोपन करत दुसरीकडे अभिनय अशी तारेवरची कसरत त्यांनी केली. आपल्या मुलीला कोणत्याही गोष्टीची कमी पडणार नाही ह्याची विशेष काळजी त्यांनी घेतली. या काळात त्यांच्या कयामत से कयामत तक, मैंने प्यार किया, साजन, वास्तव, कुछ कुछ होता है, हम साथ साथ है या चित्रपटात साकारलेल्या आईच्या भूमिका गाजल्या. याशिवाय खानदान, श्रीमान श्रीमती, तू तू मैं या हिंदी मालिकातून त्यांनी वेगळी ओळख निर्माण केली. मराठी आणि हिंदी चित्रपटातील दिग्गज अभिनेत्री म्हणून त्या नावारूपास आल्या. पुढे त्यांची मुलगी मोठी झाल्यावर तिने देखील करिअर म्हणून अभिनय क्षेत्र निवडले आणि आपल्या आजीचा आणि आईच्या अभिनयाचा वारसा पुढे चालवला. मृण्मयीने बयो, साच्यात घरात, मुक्काम पोस्ट लंडन आणि दोघा तिसरा आता सगळं विसरा या मराठी चित्रपटांमध्ये काम केलं आहे. ती सध्या हिंदी सिनेसृष्टीत स्क्रिप्ट रायटर म्हणून काम करत आहे. तिने गुलाब गँग, पीके, दंगल, छपाक या हिंदी चित्रपटाची लेखिका म्हणून काम केलं आहे. 2014 साली तिने दिग्दर्शक विनय वैकुळ यांच्याशी लग्न केलं. मुलीचे लग्न झाल्यावर रीमा लागू मराठी तसेच हिंदी नाटक, चित्रपट, मालिका अशा सर्व क्षेत्रात लीलया वावरत होत्या. यातच 2017 साली स्टार प्लसच्या नामकरण या मालिकेच्या शूटिंग दरम्यान त्यांच्या छातीत दुखू लागले. त्यानंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये भरती केले असता तेथेच त्यांचा मृत्यू झाला. 2017 मध्ये रीमा लागू यांचे हृदयविकाराच्या झटक्याने अकाली निधन झाले. त्यावेळी त्या 57 वर्षांच्या होत्या. त्यांच्या अकाली निधनामुळे मराठी चित्रपटसृष्टीची खूप मोठी हानी झाली. त्या असत्या तर आणखी दर्जेदार चित्रपट आणि मालिका पाहण्याचे भाग्य आपल्याला मिळाले असते. तर हा होता दिग्गज अभिनेत्री रीमा लागू यांचा संपूर्ण जीवन प्रवास. त्यांचा हा जीवन प्रवास आपणा सर्वांसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे.